नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील 7वं प्रकरण विज्ञान आणि तंत्रज्ञान या पाठाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा अर्धा भाग आपण मागच्या तासिकेला बघितला. त्या तासिकेमध्ये आपण बघितलं की भारतावर इंग्रजांचं जवळजवळ 150 वर्ष राज्य होतं. 150 वर्षामध्ये त्यांनी अमाप प्रमाणात भारताची लूट केली. 150 वर्षानंतर भारत जेव्हा स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या पुढाऱ्यांनी, राजकीय नेत्यांनी भारताला पुन्हा एकदा वैभवशाली स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन होता. त्यानंतर इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी या सगळ्या नेत्यांनी भारताला पुन्हा एकदा वैभवशाली स्थानावरती नेण्यासाठी प्रयत्न केला. भारताने वैज्ञानिक क्षेत्रामध्ये कशा प्रकारची प्रगती केली हा सगळं आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलं. आजच्या तासिकेमध्ये आपण याचा पुढचा भाग बघणार आहोत. त्यामध्ये आपण अवकाश संशोधन हा पहिला मुद्दा पाहणार आहोत. त्यानंतर इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, त्यानंतर भास्कर 1, ऍपल, इनसॅट इंडियन नॅशनल सॅटेलाइट, त्यानंतर तंत्रज्ञानातील प्रगती, भारताने केलेले टेलेक्स सेवा, त्यामध्ये उपग्रहीय दूरसंचार केंद्र, पिन कोड, त्यानंतर ISD सेवा, त्यानंतर मोबाईल, भारत संचार निगम म्हणजे BSNL, ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन, रेल्वे आणि तंत्रज्ञान, हे सगळे मुद्दे आपण आजच्या तासिकेमध्ये बघणार आहोत. तर आपण पहिल्या मुद्द्याला सुरुवात करूया, अवकाश संशोधन. केरळ राज्यातील थुंबा येथील थुंबा इक्विटोरियल लॉन्च सेंटर वरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे 1961 मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले. 1969 मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या रोहिणी 75 अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले. याचा पुढचा टप्पा म्हणजे 1975 मध्ये सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने पहिल्या भारतीय आर्यभट्ट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. विद्यार्थी मित्रांनो, या कालावधीमध्ये सोव्हिएत युनियनने आपल्याला खूप मोठी मदत या सगळ्या क्षेत्रामध्ये केलेली आहे. या यशामुळे अंतरिक्षात सोडण्याजोग्या उपग्रहाची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झाले. भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे, उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचे भूकेंद्रावर ग्रहण करणे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांना त्या कालावधीमध्ये येऊ लागला. आणि ते जसा आत्मविश्वास येऊ लागला तसतसं भारतीय शास्त्रज्ञ पुढचा टप्पा गाठू लागले. पुढचा मुद्दा आहे इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम व अग्निबाणासंबंधित यशस्वी उपक्रम साध्य केल्यावर अवकाश केंद्रात अधिक संशोधन करण्यासाठी 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आली. इस्रोचे मुख्य कार्यालय बंगळुरू येथे आहे. अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथील अवकाश तळ कार्यान्वित केला. भास्कर 1 1979 मध्ये पूर्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने साध्य व्हावे यासाठी इस्रोने तयार केलेला भास्कर 1 हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत युनियन या देशातून पाठवला. देशातील पाण्याचे साठे, खनिजाचे साठे, हवामान यांचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदक तंत्र उपयोगी पडणारे होते. विद्यार्थी मित्रांनो, भारत हा कृषीप्रधान देश आहे. पृथ्वीच्या पोटामध्ये पाण्याचे साठे कुठे आहेत, त्याचबरोबर जर देशाला विकास साधायचा असेल किंवा कारखाने उभे करायचे असतील तर त्यासाठी खनिजाचे साठे कोणत्या ठिकाणी आहेत. शेती प्रधान देश असल्यामुळे हवामानाचा अंदाज घेण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करू लागले. या सगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा शास्त्रज्ञ प्रयत्न करू लागले त्यावेळेस या प्रयत्नाचं फळ सुद्धा आपल्या देशाला त्या काळात मिळालेलं आहे. देशाच्या विकासासाठी दूरसंवेदक यंत्र उपयोगी पडणारे होते. या तंत्राच्या मदतीने
भूगर्भ विषयक, पर्यावरण विषयक, जंगल विषयक काढलेली छायाचित्रे महत्वाची होती. या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्र विज्ञान, ओशनोग्राफी मध्ये झाला. 1981 मध्ये भास्कर 2 हा उपग्रह सोव्हिएत युनियन या देशातून पाठवण्यात आला. त्यानंतर ऍपल, इस्रोने पूर्णतः भारतात बनवलेला ऍपल हा भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह 19 जून 1981 रोजी फ्रेंच गियाना येथून पाठवला. ऍपलमुळे शिक्षण क्षेत्रात मदत झाली. आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देश सफल झाला. त्यानंतर इन्सॅट, इंडियन नॅशनल सॅटेलाइट, ऑगस्ट 1983 मध्ये इन्सॅट 1B या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. यामुळे भारताच्या दूरसंचार, दूरदर्शन, आकाशवाणी, हवामानाचा अंदाज वर्तवणे आणि अंतरिक्ष विभाग या क्षेत्रामध्ये क्रांती घडू लागली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतो की एखाद्या देशामध्ये क्रिकेटची मॅच सुरू असेल, आपण त्याला त्याच क्षणाला आपल्या घरात बसून बघू शकतो. हे सगळे जे यश आहे, या यशाचे कारण काय, तर भारताने अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रगती केलेली आहे. इन्सॅटमुळे देशभरातील 2007 आकाशवाणी केंद्रे एकमेकांना जोडता आली. या यंत्रणेचा उपयोग आपत्ग्रस्तांचा शोध व बचाव, जहाज किंवा विमानाच्या अपघात प्रसंगी, आपत्ग्रस्तांना मदत म्हणजे जे समुद्रामध्ये अडचणीमध्ये सापडलेले असतील, एखाद्या ठिकाणी वादळ उठलं तर त्यांना वाचवता आलं पाहिजे, अशा प्रकारे संकटात सापडलेल्या लोकांना, नागरिकांना मदत करण्याच्या दृष्टीने हे सगळे उपग्रह यशस्वी ठरले. हवामानाचा पूर्व अंदाज, वादळांचा शोध व मागोवा, टेलिमेडिसिन आणि शैक्षणिक संस्थांना होत आहे. इन्सॅट प्रणालीतील टेलिमेडिसिन या सेवेमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार सहज उपलब्ध होऊ शकतात. ग्रामीण आणि मोठ्या गावातील वैद्यकीय सेवांमुळे मोठ्या शहरातील सुपर स्पेशालिटी सेवा असलेल्या रुग्णालयांसाठी इन्सॅटद्वारा जोडली गेली आहे. भारताने नंतरच्या कालावधीमध्ये केलेली तंत्रज्ञानातील प्रगती, रेल्वे इंजिनची निर्मिती करणाऱ्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याची बंगालमधील बरदवान जिल्ह्यातील चित्तरंजन येथे उभारणी करण्यात आली. या कारखान्यास वाफेची इंजिने, डिझेल आणि विद्युत इंजिनांची निर्मिती करण्यात आली. वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती झाली. येथूनच श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया आणि व्हिएतनाम येथे इंजिनांची निर्यात करण्यात आली. टेलेक्स सेवा, देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने टंक मुद्रित स्वरूपात संदेशाचे वहन करणारी टेलेक्स सेवा, म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे टंकलिखित केलेला संदेश, म्हणजे तो वाचता येईल अशा प्रकारचा. 1963 मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली. 1969 मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत सुरू झाली. पुढे तिचा विस्तार भारतभर झाला. या सेवेचा उपयोग सर्व क्षेत्रामध्ये सुरू झाला. 1990 नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे महत्व संपुष्टात आले. पुढचा मुद्दा आहे उपग्रहीय दूरसंचार केंद्र. कृत्रिम उपग्रहाच्या सहाय्याने देशांतर्गत संदेश दळणवळण, सॅटेलाइट कम्युनिकेशन शक्य व्हावे यासाठी उपग्रहाकडे संदेश पाठवण्याची व उपग्रहावरून संदेश ग्रहण करण्यासाठी आवश्यक असलेले देशांतर्गत डोमेस्टिक उपग्रही दूरसंचार भूकेंद्र 1967 मध्ये अहमदाबाद जवळील जोधपूर टेकरा या भागात उभारण्यात आले. यामुळे भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांना भूकेंद्र उभारणीचे व त्यांच्या कार्यप्रणालीचे देशांतर्गत प्रशिक्षण देणे सुलभ झाले, सोपे झाले. 1970 मध्ये पुण्याजवळील आर्वी येथे आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी सुसज्ज असे भूकेंद्र उभारण्यात आले. पिनकोड बघा, 15 ऑगस्ट 1972 पासून भारतीय टपाल व तार विभागाने देशात 6 आकडी पोस्टल इंडेक्स कोड म्हणजे पिनकोड पद्धती चालू केली. टपाल वाटपात कार्यक्षमता आणणे हा यातील हेतू होता. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण एका गावाहून दुसऱ्या गावाला कुठल्याही प्रकारचं पार्सल किंवा पत्र किंवा अंतर्देशीय पत्र पाठवत असतो, त्यावेळेस जर त्यावर पिनकोड नसेल, पूर्वी पिनकोड नसायचा,
तर ते पत्र जाण्यासाठी पत्त्याच्या माध्यमातून, त्यावर पत्ता टाकलेला असायचा, तर पत्त्याच्या माध्यमातून थोडा उशीर व्हायचा किंवा लक्षात येत नव्हता किंवा पत्ता चुकलेला असायचा. परंतु पिनकोड जर बरोबर टाकलेला असेल तर हे पार्सल किंवा हे पत्र कोणत्या शहराचं आहे, कोणत्या गावाचं आहे हे सहजपणे समजणं शक्य झालं आणि त्या क्षेत्रामध्ये एक पारदर्शकता आली. या पद्धतीत देशाचे 9 विभाग पाडण्यात आले. पिनकोड मधील पहिल्या क्रमांकाद्वारे मुख्य विभाग दर्शवतात, दुसरा क्रमांक उपविभाग, तिसरा क्रमांक उपविभागातील प्रमुख बटवाडा जिल्हा, तर उर्वरित 3 क्रमांकांद्वारे स्थानिक बटवाडा डाकघराची स्थान निश्चिती करण्यात आली. महाराष्ट्रासाठी 40, 41, 42, 43, 44 हे पहिले 2 आकडे आहेत. 1986 मध्ये टपाल वेगाने पोहोचवण्यासाठी स्पीड पोस्ट सेवा सुरू झाली. पुढचा मुद्दा आहे ISD म्हणजे इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल टेलिफोन सर्व्हिस. 1972 मध्ये मुंबईत ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसेस ची स्थापना करून आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेची व्यवस्था करण्याचे काम सुरू झाले. 1976 मध्ये मुंबई व लंडन या 2 शहरात थेट दूरध्वनी संपर्क साध्य करणारी ISD सेवा सुरू झाली. दूरध्वनीप्रमाणे टेलेक्स, टेलिप्रिंटर, रेडिओ, छायाचित्रे अशा सेवा सुरू झाल्या. 1986 मध्ये विदेश संचार निगम लिमिटेड म्हणजे VSNL या क्षेत्रात आणखी मोठी उडी घेतली. त्याआधी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ही मोठ्या शहरातील दूरसंचार सेवेसाठी स्थापन करण्यात आलेली सार्वजनिक कंपनी होती. 1990च्या दशकात VSNLने भारतात इंटरनेट सेवा पुरवणारी प्रमुख कंपनी म्हणून स्थान मिळवले. या क्षेत्रात सॅम पित्रोदा यांचे योगदान लक्षणीय आहे. त्यानंतर मोबाईल सेवा भारतामध्ये आली. 22 ऑगस्ट 1994 रोजी भारतात मोबाईल सेवा सुरू झाली. त्यावेळी मोबाईल हँडसेट 45,000 रुपये आणि कॉल दर प्रति मिनिट 17 रुपये होता. म्हणजे आपल्याला जर कोणाला फोन करायचा असेल तर 1 मिनिटाला 17 रुपये लागायचे किंवा कोणाचा फोन आला त्याला सुद्धा पैसे मोजावे लागत होते. आणि जर आपल्याला हँडसेट घ्यायचा असेल, मोबाईल फोन घ्यायचा असेल तर 45,000 रुपये 1994 मध्ये त्याची किंमत होती. 1990 मध्ये या क्षेत्रात अनेक खासगी कंपन्या उतरल्या. यामुळे सेवा स्वस्त होऊ लागली. भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे BSNL 2000 मध्ये दूरसंचार विभागाने पुनर्रचना करण्यात आली. धोरणात्मक निर्णयाची जबाबदारी दूरसंचार विभागाकडे कायम ठेवून ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवण्याकरता भारत संचार निगम लिमिटेडची स्थापना करण्यात आली. दूरध्वनी सेवेबरोबर सेल्युलर फोन, इंटरनेट, ब्रॉडबँड सेवा उपलब्ध झाल्या. पुढचा मुद्दा आहे ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन म्हणजे ONGC. खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा शोध घेणे, त्यांचे उत्पादन वाढवणे यासाठी 1956 मध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उपयोग म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन ONGC ची स्थापना करण्यात आली. आसाम राज्यातील दिपोई नंतर गुजरातमधील अंकलेश्वर परिसरात खनिज तेल साठे सापडले. पुढे गुजरातमधील खंबातच्या आखातात खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे सापडले. खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोगाने ONGCने 1974 मध्ये सागर सम्राट या ड्रिल शिपद्वारे सागरी छिद्रण यंत्र बॉम्बे हाय परिसरात रशियन संशोधकाच्या मदतीने तेल विहीर खोदण्यास प्रारंभ केला. या ठिकाणी 1975 पासून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळण्यास सुरुवात झाली. पुढे या भागात 8,500 पेक्षा जास्त तेल विहिरी व नैसर्गिक वायूच्या 33 विहिरी खणण्यात आल्या. यामुळे भारतात खनिज तेलाच्या एकूण उत्पादनात या क्षेत्रात वाटा 38% पोहोचला. तर देशाच्या खनिज तेलाच्या एकूण गरजेपैकी 14% गरज या क्षेत्रामुळेच पूर्ण झाली. रेल्वे आणि तंत्रज्ञान. आधुनिक भारताच्या इतिहासात रेल्वेने अंगीकारलेल्या तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे. रेल्वे प्रवासाच्या आरक्षण व्यवस्थेमध्ये कार्यक्षमता आली पाहिजे, अचूकता आली पाहिजे,
सुसूत्रता आली पाहिजे. म्हणून 1984 मध्ये दिल्लीमध्ये सर्वात आधी संगणकीकृत आरक्षण व्यवस्था करण्यात आली. या क्षेत्रामध्ये प्रवाशांना सहजासहजी जागा मिळत नव्हती, बर्थ मिळत नव्हता, तिकीट मिळत नव्हतं, परंतु आरक्षण सेवेमुळे हे सगळं सोपं झालं, त्यामध्ये पारदर्शकता आली. अशा प्रकारे भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सतत प्रगती केलेली आहे, नवीन नवीन संशोधन केलेले आहे. भारत हा 21व्या शतकातील एक महत्वपूर्ण देश आहे. भारताने तंत्रज्ञानाचा उपयोग जगात शांतता निर्माण करण्यासाठीच केलेला आहे. भारत हा 21व्या शतकात अग्रेसर होण्याच्या दृष्टीने हे कार्य करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. धन्यवाद.